नमस्कार शेतकरी बंधू. मी नागेश एम्मेवार. मी मागच्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांशी जमीन स्तरावर काम करतोय आणि शेतकऱ्याचा अनुभव घेऊन मी काही एक माझी फीचर फार्मर ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड मी स्थापन केलं आहे. ज्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो, विषयानुसार बी देतो आणि शेतीविषयीची मानसिकतेबद्दल बी आपण प्रशिक्षण देत असतो. एक शेतकऱ्याची मानसिकता शेतीप्रती काय केलं तर बदलली ह्या विषयीचं आहे. तर ते बऱ्याच गोष्टीचे माझे यूट्यूबवर क्लिप आहेत. तुम्हाला पाहायच्या 40-50 यूट्यूबवर क्लिप आहेत. तुम्ही हे जर तुम्हाला माझं क्लिप आवडले असेल काकडा फुलेचं, तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आपले मित्रमंडळाला पाठवा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळ्या माझ्या यूट्यूबवर क्लिप मिळतील. त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट म्हणजे आकाशवाणीसोबत एक मी मुलाखत झालेली आहे. ती मुलाखत तुम्ही जरूर ऐका, पूर्ण ऐका. थोडं वाईट वाटतं थोडंसं, पण एक विनंती आहे. कुठलीही गोष्ट आहे की नाही मी सांगत असताना एकच म्हणतो की बाबा तुम्ही शेवटपर्यंत ऐका. नंतर तुम्हाला खरं काय मला तुम्हाला थोडं त्रास होईल, तुम्हाला काहीतरी आपल्याविषयी काहीतरी बोलतोय बाबा, कारण बोलायचं याच्यासाठीच की बाबा मी ते पाहिलं शेतकऱ्यांचं की कुठं चुकलेलं, कसे चुकलेलं, कोणत्या बाबतीत चुकलेलं, कुठं त्याला सुधारणा कसं करता येईल. पण सुधारणा कारण का तुमचा व्यवसाय हा म्हणजे शेती हा तुमचाच व्यवसाय उद्योग आहे म्हणते मी. पण त्या उद्योगाविषयी तुम्हाला बेसिक माहितीच नसेल तर बेसिक नांगरायचे, वखरायचे, टाकायचे, काढायचे एवढं माहिती आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण काही काही टेक्निकल गोष्टीचे मी BSc ॲग्री MBA केलो, ॲग्रिकल्चरचा कोर्स केलो मी, स्किल इंडियाचा सर्टिफाईड ट्रेनर आहे. हे जे अनुभव घेऊन तुमच्यासोबत खरं म्हणजे करण्याचं श्रेय खरं म्हणजे तुम्हाला जातं. आज कृषी दिन आहे. आज एक मी माझं विनंती सर्व शेतकऱ्याला हात जोडून प्रणाम करतो की कारण का तुम्ही आहेत म्हणून देश आहे, तुम्ही नसाल तर देश होऊ शकणार नाही. स्लोगन आहे, आपण सर्व जे बी पीक खाणारे शेतकऱ्याविषयीचे शेतातलं जे पीक खातात ते सर्वांनी असं शेतकऱ्याला म्हणायला पाहिजे की आम्ही सर्व कृषीची वारकरी, शेती आमली पंढरी, बळीराजा आमचा पांडुरंग, तुझी जगाचा उद्धारी. तर सांगायचे मी वंदन करतो आज कृषी दिनाच्या निमित्त. आणि एक आजचा काकडा फुलेबद्दल मी आज प्रेझेंटेशन केलं आहे. तर याच्याबद्दल सांगायचं हा एकच की बाबा फुलाबद्दल अवघड काहीच नाही, फक्त त्याला सोपं कसं करून घेता येईल ते शेतकऱ्यांनी पाहावं. आणि काही जास्त लाडी अडचणी असतील शेतीविषयीचं, खरंच बाबा जर एका साच्यामध्ये बसून एक गुरु करून जर चालायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर 9922 म्हणजे 99 22 46 20 64 आहे. माझं नाव नागेश मेवार आहे. मी त्या काही फार दूरचा नाही, आपल्या जिल्ह्यातला, नांदेड जिल्ह्यातला आहे. तर ठीक आहे, असो. बऱ्याच काही गोष्टी सांगायसारख्या तशी क्लिप आहेत. तुम्ही लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते मिळून जाईल. तर आज विषय होता आपला काकडा फुलेबद्दलचं. बरेच शेतकऱ्याचं होती की बाबा आम्हाला त्याच्याबद्दल मी याच्यावर बरंच काही काम केलेलं आहे. की शेतकऱ्याचं शाश्वत आणि दीडपट डबल वजनदार क्वालिटी फुल येण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीचं काळजी घ्यायला पाहिजे, कोणतं कसं किती आणि केव्हा करायला पाहिजे, ह्या गोष्टीचं मी थोडंसं आपल्याकडंच अनुभव घेऊन त्याला काही ट्रीटमेंट दिलेलं आहे. पण त्यांना जे सक्सेस झाले आहेत शेतकरी, तर थोडंसं जर काळजी घेतलं तर एकच म्हणायचं की फूल लावायचं काय, लावायचं आणायचं काय, घेऊन जायचं काय, निकायचं हे पद्धत ठेवू नका. कारण का तो पार्ट आहे आपला. तर त्याच्यामध्ये पार्ट करत असताना मी म्हणतो की बाबा तुमची फुलं क्वालिटी यायला पाहिजे, क्वांटिटी यायला पाहिजे, जास्त यायला पाहिजे, वजनदार असायला पाहिजे. जिथं 900 फुलामध्ये जर 100 ग्राम म्हणजे सांगायचं उदाहरण देतोय, 100 ग्रामचं व्रत असलं मी म्हणतो की तेच 800 मध्ये का भरणार नाही. तर ते सुद्धा करता येतं. त्याला पिकाला कीड येऊ नये, रोग येऊ नये, झाल्यानंतर आपली सर्व सिस्टीम असं झाल्यानंतर करायची सिस्टीम आहे. मी म्हणतो की थोडंसं नियम पाळा आणि थोड्याशा काही गोष्टी थोडी एकदा नाही, दोनदा नाही, चारदा ऐका तुम्ही. आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला काही वाटत असेल तर फोन करा, आमचे सभासद व्हा आणि तुम्हाला ते सभासद केलं तर वर्षभर तुम्हाला आम्ही घेऊन चालतो. ते बी एक लिखासह बघा, ते व्हॉट्सअपवर आम्ही सांगत असतो. तर जर नांदेडला यायचं असेल तर फोन करून या, म्हणजे भेट व्हायला पाहिजे, विनाकारण चक्कर नाही होणार. ठीक आहे, असो. त्याबद्दल आज कृषी दिनाच्या सर्वांना प्रणाम करतो शेतकरी बांधवांना. ते काकडी पिकाची लागवड जी पद्धत आहे, ते जमीन कशी पाहिजे, चांगला व भरपूर भरपूर उत्पादनासाठी हलकी ते मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे. खोली ही खोलीची जमीन निवडावी, म्हणजे 8 सेंटीमीटर खोली जमीन निवडावी. निवडलेल्या जमिनीचा सामू हा 6.5 ते 7 असावा. चुनखडीयुक्त चिकणमाती व पाणथळ जमीन या पिकासाठी घेऊ नये. कारण का जमीन महत्त्वाची आहे. कारण का ह्या जमिनीचा जर तुम्ही अभ्यास केला तर म्हणजे पहिली चूक तुमची होणार नाही. कारण का उभं येतात सांगायचं बद्दलवाद नाही, पण तुम्हाला ह्या गोष्टी सिरियस व्हायला पाहिजे. हे काय सांगता, असं का सांगताय, तर म्हणजे जमीन कशी आहे ह्या गोष्टी. कारण ती जमिनीची थोडं माझं म्हणणं आहे की
माती परीक्षण करून घ्या. तुम्हाला जर वाटत असेल खरं माती परीक्षण करायचं असेल आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला करून देतो. हवामान हे पीक आपल्या वातावरणात चांगले येते. खरं म्हणजे हे मुदखेड एरिया झाला तुमचा, अर्धापूरचा काही एरिया झाला, बारड एरिया झाला, हुंबरीचा एरिया झाला. हे जे एरिया आहे तो त्याच्याकडे त्या एरियामध्ये चांगले फुलं फार सुंदर येतात आणि उत्पन्नसुद्धा चांगलं येतं. या पिकाचं उष्ण ते कोरडं हवामान, भरपूर स्वच्छ प्रकाश व मध्यम स्वरूपाचा पाऊस चांगला मानवतो. 30 ते 40 अंश सेंटीग्रेड. तर रात्रीचे म्हणजे तापमान त्याचं 30 ते 40 असायला पाहिजे. आणि रात्रीचं ते आहे 16 ते 25 अंश सेंटीग्रेड दरम्यानचे तापमान. आणखी 55% ते 60% यापेक्षा आर्द्रता कडाक्याची पाहिजे. आर्द्रता हे आवश्यक. कडाक्याची थंडी, धुके, दव आणि जोराचा पाऊस पिकावर पडतो. म्हणजे कारण का सांगायचं मुद्दा म्हणजे हे सुद्धा जर जास्त असेल तर आपल्याला दुष्परिणाम होतात. कलम तयार करणे. काकडा पिकाची कलमे ही छाट कलमाद्वारे करतात. छाट कलमासाठी 4 ते 5 डोळे असलेल्या, हे लक्षात घ्या, 4 ते 5 डोळे असलेल्या 15 ते 20 सेंटीमीटर लांबीच्या पक्व व निरोगी पांद्याची निवड करतात. कुणाचा प्लॉट चांगला आहे त्यात तिथले घ्यायचे आहेत आपल्याला. निवडलेल्या कलमांचा लवकर व भरपूर मुळे फुटण्यासाठी कलमाची खालची बाजू शिफारस केलेल्या संदर्भात योग्य प्रमाणात फुटून प्लॅस्टिकच्या पिशवीत लावावे. 2 ते 2.5 महिन्यात रोप लागवडीस तयार होतात. रोपं जर चांगली पाहिजे, खरं महत्त्वाचा मुद्दा एक आहे, रोप जर चांगले करायचं त्याला एक सिस्टीम आहे, रोप कशी तयारी करायची काय नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही जर केलात, पण त्या पद्धतीने जर तुम्ही संपर्कात राहिला तर तुम्हाला त्या पद्धतीचं सगळं सांगण्यात येईल. लागवड एकदा ही रोपे जमिनीत लावल्यानंतर 8 ते 15 वर्षे राहतात. त्यामुळे काकडा लागवडीचे लांबचे नियोजन भविष्यात उपयोगी पडेल. कारण का लांबचा बघा हे एक लावण्या अगोदर विचार करायचा आपल्याला, मजुरा वगैरे आहेत का, त्या गोष्टी असेल तरच त्या गोष्टीची पूर्तता करू शकतो. आणि साधन आहे 8 ते 15 वर्ष राहतात. म्हणजे विचार करा की एकदा लावल्यानंतर 815, फक्त काळजी घ्यायचं काम आहे. भविष्यात उपयोग पडेल त्यासाठी जमीन उभी व आडवी नांगरून तापू द्यावे. तापणं गरजेचं आहे. 2 ते 3 वेळा कुळून घ्यावे. मध्यम ते रुंद गादी वापर तयार करून लागवड करावी. ठिबक वापरता येईल, ठिबक सुद्धा वापरता येते. ठिबक वापरत तर खरंच चांगलं आहे. कारण का तुमचं पाणी जे आहे 40 ते 50% 60% पाणी वाचतं. तेवढ्याच पाण्यामध्ये तुमच्या अजून दुसरे 1-2 एकर भिजू शकतं. लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावे. तुम्ही करता माहीत नाही, पण खड्डे करून व्यवस्थित त्याच्यात काही बेसल डोस झालं, काडी कचरा झालं, सेंद्रिय खत झालं, हे टाकून जर केला तर स्टार्टिंगलाच तर तुमची रोपं खरंच खूप दिवसापर्यंत चांगलं चालू जाऊ शकतात. खत व्यवस्थापन. हे पीक खतांना चांगला प्रतिसाद देते. चांगली वाढ व उत्पादनाचे प्रति झाडास प्रतिवर्षी नियमाप्रमाणे 10 ते 15 किलो शेणखत द्यावे. छाटणीनंतर संपूर्ण स्फुरद व पालाश व नत्राची अर्धी मात्रा द्यावी. नत्राची रोज अर्धी मात्रा फुले सुरू झाल्यानंतर म्हणजेच कळ्या धरल्यानंतर करावी. प्रति झाड 500 ग्राम शेणखत घ्यायचं, 5 ते 1 किलो. युरियाचं 100 ग्राम घ्यायचं. स्फुरद हे 100 ग्राम घ्यायचं आहे. एक बेसल डोस टाकायचा आणि त्याच्यामध्ये पालाश 100 ग्राम घ्यायचं. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सेकंड न्यूट्रन म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर वगैरे टाकायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मायक्रोन्यूट्रंटसुद्धा टाका. कारण का हे सगळे जर असेल तर ठीक आहे. जर ज्याला शेणखताचं नसेल तर त्यांनी जारवा म्हणून खत आहे मार्केटमध्ये. तुमचं 1 एकरचं खर्च आहे त्या 2750 पैकी 2 किलो तुम्ही याच्यासोबत जर टाकलात तर मी सांगतो एक महिन्याभरात आपल्या म्हणजे प्लॉट कसं झालं काय झालं ते त्याचे रिझल्ट एकदम एका महिन्यात तुम्हाला मिळून जातील. कीड व रोग व्यवस्थापन. किडी हे काकडा फुलास कळी पोकळणारी अळी, पाने खाणारी अळी किंवा मावा ह्या किडा आढळून येतात. त्यासाठी सहसा आता ते औषध तुम्ही जे घ्यायचे त्याला क्लोरो 50% सायपर 5% असं एक येतं. त्यानंतर प्रोपेनोपास 40% किंवा सायपरमध्ये 5% असं सुद्धा येतं. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. कारण का हे काम होतं हे फास्ट ग्रुपची आहे, त्याला गॅस करतं. गॅस म्हणजे वासानं सुद्धा मरतात. तर ते वास येणारे औषधं असायला पाहिजे. तर ते काळजी घ्या. आणि जास्त दिवस काम करण्यासाठी काय करायला पाहिजे तो एक लक्ष द्या. म्हणजे 8 दिवस तरी कमीत कमी तुमचे औषध काम करायला पाहिजे. हे ज्याचं प्रमाण आहे 2 ते 3 साधं पंप असेल तर 2 ml घ्यायचं प्रति लिटर पाण्यात. ते जर पेट्रोल असेल तर 3 ml प्रति लिटर पाण्यात घ्यायचं. त्यानंतर रोग काकडा फुलास बुरी किंवा करपा रोग आढळून येते. प्रोफेनोकोनाझोल म्हणणे काय बुरशीनाशक, हेक्झाकोनाझोल आहे. झोल ग्रुपची जैविक औषध असतील. डेफिनोकोनाझोल स्कोर जसं झाला ते त्याच्या प्रमाणानुसार जर घेतलं तर 2 ml आहे. स्कोरचे जे 0.5 ml आहे. सोबत मग कंपल्सरी तुम्ही स्टेप्टोसायक्लिन घ्या 0.25 घ्यायचं आहे. 0.25 मात्रा ग्रामचे हे एका पंपाला घेऊन तुम्ही मारा. म्हणजे कारण काय आणि हे जे गुन्हे हे आहे तो दरवर्षी माहिती आहे कीड येते, रोग येते.
पण ह्यावेळी काय करा तुम्ही, हे येणार नाही, हे कीड येणार नाही, रोग पण येणार नाही, याची काळजी घ्या. म्हणजे तुमचं उत्पन्न तुमचं शाश्वत आणि चांगलं उत्पन्न मिळेल. पण त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन, जमिनीच्या मृदूला पण या पिकाला पाण्याच्या पळा द्याव्यात. हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांनी, तर उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांनी पाण्याच्या पळा द्याव्यात. छाटणीच्या आधी 20 ते 25 दिवस पाण्याच्या पळ्या बंद करावेत. उन्हाळ्यात फुलांचा भर येतो त्यावेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये. त्यानंतर छाटणी, काकड फुले नेहमी नवीन फुटव्यांना लागतात. नवीन फुटव्यांचे प्रमाण जास्त असल्यास जास्त फुले मिळतात. त्यासाठी छाटणीपूर्वी 20 ते 25 दिवस पिकाचे पाणी बंद करावे. पीक विश्रांती अवस्थेत असताना छाटणी करावी. छाटणीनंतर लगेच काकडा प्लॉटमधील काडी कचरा काढून टाकावे व एक स्ट्रॉंग बेसल डोस टाकावे व 3 फवारणी 10 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे. पण हे जे डोस टाकायचं सगळं बॅलन्स डोस टाकायचा. तुमचं मुख्य अन्नघटक NPK, सेकंडरी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्यानंतर मुख्य मूलद्रव्य झिंक, फेरस, मॉल्ड्यून, मॅग्नीज, कॉपर आणि बोरॉन हे जे येतात ते तुम्हाला सोबत टाकायचे. आणि सोबत मी जारवा एक खत आहे, सेंद्रिय खत आहे, 100% खूप कामाचं आहे. तर ते सुद्धा 2 किलो टाकलं तर तुम्ही तुमचे इफेक्ट, त्याचे झाडाचे इफेक्ट तुम्हाला एका महिन्यामध्ये दिसून जातील. आणि हे करत असताना मी म्हणते तुम्ही जीवामृत हे खत जीवाणूसोबत वापरा. कारण का 2 ते 3 वेळेस टाका. तुमची झाडं किती स्ट्रॉंग पाहिजे काय नाही ते तुम्हाला कळेल. कारण का मी प्रयोग केलेला आहे. मी त्याचे जे स्ट्रॉंग रिझल्ट भेटले मला, आपल्यातून रिझल्ट भेटले, त्याच्यानुसार स्ट्रॉंग त्या झाडालाच इफेक्ट नाही, जमिनीला सुद्धा, जमिनीचे ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याचं काम करतं, सेंद्रिय कार्बन वाढण्याचं काम करतं. त्यासाठी जीवाणूचं खत, जीवाणू आणि जीवामृत याचा वापर करत नाही. काकडा फुलाचे शाश्वत क्वालिटी, वजनदार जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर सांगितली अशी ट्रिक मी सांगतोय तशी ते ट्रिक करा. त्याच्यात बघा जमतं का. आणि मी म्हणते काय नाही, सोपी आहे. तुम्हाला तर असंही करतात तसंही करता, पण करत असताना थोडंसं नियमामध्ये चला. कारण ते गुरु म्हणजे म्हणतात ना, सांगतो गुरुचं मार्गदर्शन का घ्यावं. कारण का शेतकऱ्याला गुरु नाही, फार मोठं फार मोठं जोक म्हणा, काही म्हणा, सगळ्या बाबतीत गुरु का. तंबाखू खातो, पितो, नाही ऐकला तर माळ आहे ते पण गुरु आहे, पण शेतीचा गुरु नाही, हे फार चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी एक विनंती आहे बाबा, तुम्हाला जिथं ते दुकानदार असतील काही असतील, ज्याचं जममती आहे, जे ज्ञानी आहे, ज्यानं खरंच तुम्हाला वर काढू शकतो, असं गुरु करा. काही नाही, थोडे पैसे जातील, पण त्या पैशाच्या बद्दल त्याच्या 10 पट, 20 पट, 25 पट, 50 पट जर उत्पन्न होत असेल तर मी माझं म्हणणं नाही, गुरु करायलाच पाहिजे. आणि तसं कोणी जर तुम्हाला सापडणार तर आमची कंपनीच आहेत, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते ग्रुपचं वर्षभर कमी पैशामध्ये तुम्हाला गुरुचं सगळं मार्गदर्शन करणार. कारण ते ऑनलाईन राहणार आहे, व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर असो, तर तुम्हाला एकदा खरंच चांगलं जर उत्पन्न क्वालिटीचे काढायचं असेल ते थोडेसे नियम पाळा. छाटणी वेळेवर करणे व लगेच सांगितलं खताचा समतोल डोस व 3 फवारणी करणे हे कंपल्सरी आहे. तुम्ही ज्या उन्हाळ्यात छाटतात त्यावेळेसमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. 3 वेळा जीवामृत सोबत जीवनखत टाकायचं आहे. दर 7 दिवसाला एकदा फवारणी कंपल्सरी करायची. कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी करायचे. का? तुम्हाला जर जसं की म्हशीला दूध देणाऱ्या म्हशीला दररोज आपण तिला म्हणजे खल्ली, पेंड काही देतो आपण, तरच दुसऱ्या दिवशी दूध भेटते, नाहीतर नाही भेटत. इथं सुद्धा तसंच आहे. मग बघितलं की कमी आहे 7 दिवसाला, म्हणजे तिथं दररोज आहे, इथं 7 दिवसाला कंपल्सरी. जर उत्पन्न भेटो न भेटो, उत्पन्न भेटण्याचं म्हणून लोक भाव कमी झाल्यावर सोडून टाकतात. मी म्हणतो सोडू नका. तेच जर ते गॅप एखादा 8 दिवस 15 दिवस जर निघाला तर तुमच्या फुलाला कुठं भाव भेटून लोक करतायत. म्हणून तुम्ही करू नका. कारण का तुम्ही जे घेताय शाश्वत उत्पादनासाठी घेताय, पण ते मागं बघायचं नाही. एकदा लावलं ना तर त्याचं शेवट काढायचं. जे होईल ते वाईट तर होणार नाही, एवढं मला माहित आहे. ते 8-10 दिवसाचे पैसे तुम्हाला सहज त्या पीक, तुम्हाला तुमचा काकडा पीक काढून देतो तुम्हाला. कारण त्यावेळेस क्वांटिटी राहते, लोक क्वांटिटी राहील म्हणजे उत्पन्न जास्त आहे ना. त्याचं कसं आहे, ऐन टाईमला खराब झाले की आता मार्केटमध्ये भाव आम्ही लिहून त्यांना चालू करायचं, मग फवारणी करायला हे करा ते करा, बाकी भानगडी करा. म्हणजे म्हणते विनंती आहे तुम्हाला, याच्यात तुम्ही कुठल्याच गोष्टीचं कॉम्प्रोमाइज करू नका. चांगले त्या पद्धतीने आपली गाडी दररोजची रुटीन आहे, ते रुटीन चालू दे. काकडे पिकास कोणतेच रोग, कीड, गळ होणार नाही याची काळजी घ्या. मी काय म्हणतोय, न होणार नाही कायच करायला पाहिजे. हे जर 7 दिवसाला तुम्ही केलं तर कुठलाच प्रकार तुम्हाला दिसणार नाही. कारण का, तुमच्या या फुलाचं वजन चांगलं भेटायला पाहिजे, फुलाचं क्वालिटी भेटायला पाहिजे. काय म्हणतोय, वजन आणि क्वालिटी जर भेटलं आणि तसं उत्पन्न भेटलं आणि तसं भाव जर भेटला, बघून तुमच्या क्वालिटीला बघून भाव भेटतं, तर मग तुमची बघल्या लोक फुलं घ्यायला पाहिजे. खरंच बाई हे क्वालिटीचे फुलं आहेत, तर त्याला भाव सुद्धा तुम्हाला जास्त भेटणार आहे. मग त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. फुलाचा भाव कमी आहे म्हणून सोडून देऊ नका. जे म्हणतात ते सोडतात, बचत एखाद्या दिवस वांगे कमी नाही तर सोडून टाकतात, मग सगळे प्लॉट बंद, मग एक अचानक भाव वाढतात. मग त्यावेळेस शेतकरी करतात, तोपर्यंत नुकसान खूप झालं, त्याला दुरुस्त व्हायला 15 दिवस लागतात, मग त्याच्यानंतर अजून लागतं. म्हणजे विनंती मग तुम्हाला मी सांगायची की भाव कमी झाले म्हणून सोडून टाकू नका. जे आहे ते ठीक आहे, थोडा ते रिपीट करा त्याला, पण सोडू नका. आणि वेळेवर जे बी आहे महत्त्वाचं म्हणजे वेळेचं फार महत्त्व आहे.
वेळ बाकी काही करा. ह्या मला जर उत्पन्न शाश्वत कुठल्याही पिकाचं उत्पन्न शाश्वत शाश्वत पाहिजे असेल, तर तुम्हाला वेळेवर काम करायचं आहे. आणि याच्या पलीकडे जर तुम्हाला काही खरंच कन्फ्यूज असं काही अनमनात चलबिचल असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, सर्व दिलेलं आहे. आज कृषी दिन आहे. अजून एकदा तुम्हाला प्रणाम करतो, हात जोडून काम करतोय. कारण का बाकी फील्ड खूप आहे करायसारखं, पण शेतकऱ्यासाठी काय करावं ही इच्छा होती. ठीक आहे. धन्यवाद.